डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज या ठिकाणी त्याचं वर्तमान किंवा त्याचा विकास करू शकत नाही। मित्रांनो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी स्मारक गेल्या अनेक वर्षापासून या नाशिक महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी होत नाहीये आणि होत नसताना सकल मातंग समाज असेल, बहुजन रयत परिषद असेल, आरपीआय असेल, त्याचबरोबर आरंभ सामाजिक संस्था असेल, सर्व नेते असतील, सर्व कार्यकर्ते असतील, या सर्वांनी या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या बॅनर खाली हा मोर्चा काढलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे, सर्व माता भगिनी बांधव, तरुण बांधव या ठिकाणी एका मेसेज वरती, एका क्लिप वरती नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी एकवटला आणि आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आपण सर्वजण रस्त्यावर उतरलो। मित्रांनो, मला या ठिकाणी आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पण आहे आणि त्यांचं अभिनंदन पण करायचंय। तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज असाल पण मला वाटतंय की मागील 2 मोर्चे आपण अबकडे आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी काढले, दुसरा मोर्चा आपण या ठिकाणी आरटीच्या निर्मितीसाठी काढला। पण तो आनंद या गोष्टीचा आहे, आरटीच्या माध्यमातून काही 2 वर्षात एक IAS अधिकारी प्रेरणा खवळे म्हणून आरटीच्या माध्यमातून आपली अधिकारी झाली। जोरदार टाळ्या प्रेरणा खवळेसाठी झाले पाहिजे। आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही चांगलं काम कराल, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आम्ही शाबासकी देऊ। परंतु तुम्ही जर आमच्या कामामध्ये अडथळा आणाल किंवा आम्हाला विकासापासून दूर ठेवाल, संधीपासून दूर ठेवाल, तर मात्र आम्ही कायम रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आमचा इतिहास आहे, आम्ही कायम संधीपासून दूर राहिलो, आम्ही कायम विकासापासून दूर राहिलो, कायम समतेपासून दूर राहिलोय। आजही आधुनिक काळामध्ये आम्ही SC ST म्हणून या ठिकाणी प्रवाहाच्या बाहेर आहोत। फक्त हे दिसतंय ती चगमग आहे। फक्त 76 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं जे दिलं ते आजपर्यंत इथपर्यंत आलोय। पण आम्हाला एवढ्यावरती आम्हाला थांबायचं नाही। आमच्या घरातील आमचा शेवटचा माणूस, आमच्या गावातील वस्तीतला शेवटचा युवक जोपर्यंत शिक्षणानं समृद्ध होत नाही, संधीनं त्याला संधी मिळत नाही, त्याला या ठिकाणी रोजगार मिळत नाही, त्याच्या जीवनाचा उच्चांक होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। मित्रांनो, सर्वांना विनंती करतो की आपल्याला कायम या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागेल। आज ही मातंगांची एकजूट झाली आहे, या एकजुटीला मी सलाम करतो। ताई, या ठिकाणी मातंग समाज कोणत्या संघटनेचा नाही, कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा म्हणून मातंग समाज कायम रस्त्यावरती उतरेल। या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी आमचे बाळासाहेब शिरसाट यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। धन्यवाद। रस्त्यावर उभे असलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे, कृपया मागे